नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. म्हणतात ना, जिभेवरची चव मनात घर करते आणि आजची ही फ्रेंच फ्राईज रेसिपी अगदी तशीच आहे. चला तर मग वळूया आपल्या रेसिपीकडे. सर्वप्रथम 7 ते 8 बटाटे घ्या. त्याच्यावरची साल काढून घ्या. नंतर स्वच्छ पाण्याने 2 वेळेस धुवून घ्या. नंतर त्या बटाट्यांचे फ्रेंच फ्राईजसारखे लांबट काप करून घ्या. आता हे काप थंड पाण्यामध्ये 10 मिनिटं भिजत ठेवा, जेणेकरून त्यामधील अतिरिक्त स्टार्च निघून जातील. त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी गरम करून त्यामध्ये थोडे मीठ घालायचे आहे. नंतर बटाट्याचे काप या मिठाच्या पाण्यात 5 ते 7 मिनिटं उकडून घ्यायचे आहे. मात्र जास्त वेळ शिजवू देऊ नका. यानंतर पाणी काढून बटाट्याचे काप स्वच्छ कापडावर पसरून 15 मिनिटे पूर्णपणे कोरडे करून घ्या. आता या कापापैकी अर्धे काप झिपलॉक बॅगमध्ये भरून 6 ते 7 तास फ्रीजरमध्ये ठेवा. अशा प्रकारे फ्रोझन फ्रेंच फ्राईज तयार होतील, जे तुम्ही नंतर कधीही वापरू शकता. उरलेले बटाट्याचे काप एका बाउलमध्ये घ्यायचे आहेत. त्यामध्ये 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, 1 टीस्पून लाल तिखट आणि 1 टीस्पून चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स पूर्णतः ऑप्शनल आहे. हे सर्व घालून सर्व एकजीव करून टॅप करायचे आहे. नंतर एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या आणि फ्राईज पहिल्या टप्प्यात अर्धवट तळून घ्यायचे आहे. यांना सोनेरी रंग येऊ देऊ नका. फ्राय झाल्यानंतर हे फ्राईज बाहेर काढून 5 मिनिटे थंड होऊ द्या. आता दुसऱ्या टप्प्यात पुन्हा गरम तेलात तळा आणि सुंदर सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करा. हा कुरकुरीत आवाजच सांगतोय की फ्रेंच फ्राईज एकदम परफेक्ट झाले आहेत. तयार फ्रेंच फ्राईज एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्यावर चवीनुसार मीठ आणि पेरी पेरी मसाला भुरभुरा. वाह, किती खुसखुशीत, कुरकुरीत आणि चटपटीत फॅन्सी फ्रेंच फ्राईज तयार झाले आहेत. आणि हो, फ्रीजरमध्ये ठेवलेले फ्रोझन फ्रेंच फ्राईजही तयार आहेत. जेव्हा हवे असतील तेव्हा थेट फ्रीजरमध्ये काढून 2 वेळेस तळून घ्या आणि गरमागरम फ्रेंच फ्राईजचा आनंद घ्या. म्हणतात ना, चव अशी असावी की प्रत्येक घास पुन्हा खावासा वाटावा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत कुक, फ्राय अँड एन्जॉय.